माझ्या देवी आईंवर संकट म्हटलं ना की मला पुढे काय बी दिसत नाही। तायडे आदित्य सरळ लय डिशुम फाईट केली असेल ना त्या गुंडांसोबत। सांग की काय झालं? हे बघ पहिल्यापासून सगळं अगदी व्यवस्थित सांग। ते पिक्चरची स्टोरी सांगतात ना एकदम तसं सांग। सांगते प्रीतम सर तुम्ही पण केली का फायटिंग? माझा प्रीतम माझ्या फॅमिलीसाठी काही करू शकतो। तुमचा भाऊ काय करतोय ते बघा जरा, आणि हे मुलींच्या मागे फिरण्याचे धंदे बंद करा आता। तुझ्यासाठी एक काय 10 बंगले बांधले ना तुम्ही। लपलो ना बेब। तुझं हे महत्वाचं काम करून झालं की हे जेवायला। मी प्रेग्नंट आहे आणि माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा बाबा मला आणि माझ्या बाळाला स्वीकारायला तयार नाहीये। अहिल्या, हे बघ प्रीतम तुझा मुलगा आहे हे तू नाकारू शकत नाहीस, पण माझी खात्री आहे तुझे संस्कार त्याला कधीही चुकीचं नाही वागू देणार। श्रीकांत, हे मला मान्यच आहे। मला हेही मान्य आहे की प्रीतम खूप खोडकर आहे। मला हेही मान्य आहे की प्रीतम चुका करतो। आजपर्यंत त्यांनी जे काही केलंय आपण सगळ्यांनी बघितलंय, पण तो असं वागेल असं मला नाही वाटत रे। पण हे त्याने स्वतःनी कबूल करायला पाहिजे। तो एकदाही असं म्हणालेला नाहीये की आई हे मी केलेलं नाहीये, मी चुकीचं वागलेलो नाहीये। फक्त त्याच्या एका शब्दावर मी स्वतः त्याला घरात घेऊन येईन। पण तोच जर स्वतःला निर्दोष मानत नसेल तर मला सांग मी काय करू? शेवटी अहिल्याला तिच्या मुलासाठी तिचं मदर्स लव्ह जागा होताना दिसतंय। जर असं झालं ना तर माझा सगळाच प्लॅन चौपट होईल आणि मला या घरातून निघून जावं लागेल। नाही, मी असं होऊ नाही देणार। मला माझं आणि माझ्या बाळाचं फ्युचर सुरक्षित करायचंय आणि त्यासाठी मला या घरातून जाऊन नाही चालणार। मोनिका, थिंक अबाउट इट। तू मोनिकासाठी आवळा, कैरी हे सगळं घेऊन गेला होतास का? तुला माहिती आहे का ती प्रेग्नंट आहे ते? जरी प्रीतम माझा मुलगा असला तरी कुठल्याही मुलीवर अन्याय होताना मी बघू शकत नाही। प्रिया, परिस्थिती कशी असो माझं प्रेम खरं आहे। एक साधा ठोस पुरावा नाहीये तुमच्याकडे प्रीतम। ठीक आहे, मला खात्री आहे देवी आई हळूहळू समजून घेतील तुम्हाला। देवी आई आहेत त्या कधीच कुणावर अन्याय करणार नाही। समजा सत्य ना त्यांना कळलं ना त्या लवकरच तुम्हाला परत घरात घेतील। तुला खरंच असं वाटतं पार? बघ ना पारू, म्हणजे आईच्या जीवावर आता इतकं मोठं संकट आलं, पण सध्या जाऊन आईला भेटू शकत नाही। तिला एक मिठी मारून तिला विचारू शकत नाही की आई बरी आहेस?
यार तिकडे माझी बायको रात्रंदिवस रडत असेल. ती ती ठीक आहे यार, ती ठीक आहे. प्लीज मला आपल्या घरी घेऊन चल प्लीज. हो. मी नाही राहू शकत रे सगळ्यांची. प्रीतम सर, जसं तुमचं समद्यांवर प्रेम आहे ना, तसंच घरातल्या समद्यांचं तुमच्यावर प्रेम आहे. तुम्हाला या अशा अवस्थेत बघून ना कुणी बी स्वस्थ नाही बसलेलं. समद्यांच्या डोक्यात ना एकच विचार सुरू आहे की प्रीतम सरांना या समद्या परिस्थितीतनं या संकटातनं बाहेर कसं काढायचं. सर, तुम्ही फक्त विश्वास ठेवा समद्यांवर. काहीतरी मार्ग सापडेल, समजा ठीक होईल. कसलं लकी यार तू, अशी बायको मिळाली तुला. अच्छा, तू काय कमी लकी आहेस? तुला अशी वहिनी मिळाली